राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त 90 सेकंदात. नगरपालिकांचे निकाल मागे पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश. महायुतीच्या वर्षपूर्तीनिमित्त फडणवीसांनी साधला अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीसांच्या डोळ्यात पाणी. राज्यभरात शिक्षकांचं मोठं आंदोलन, पुण्यासह राज्यातील 60,000 शाळा बंद राहणार, तोडगा न निघाल्यास हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलनाचा इशारा. पार्थ पवारांच्या कंपनीनं न्यायालयाला सांगितलं 21 कोटींचं मुद्रांक शुल्क आम्ही भरणारच नाही. आता महसूल मंत्री म्हणाले कितीही कहाण्या बनवल्या तरी त्यात तथ्य नाही, पार्थ पवारांना पैसे भरावेच लागणार. लोकशाही संपली, निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीची उपमा. रुपाली ठोंबरे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत, शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. शेतकरी कर्जमाफीवर बोलायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, मंत्री बाबासाहेब पाटलांची कबुली. आणि नागपूर हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात, वराडी थंडीत कोणते मुद्दे तापणार याकडे लक्ष. 8 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करा.